ताई तुम्हाला अश्विनी बोलत जा ना गं, मी फक्त 25 वर्षाची आहे गं. बघा अश्विनी दीदी म्हणताय मी 25 वर्षाची आहे आणि अश्विनी बोलत आहे. परंतु अश्विनी ताई तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही जरी लहान असल्या वयाने, माझ्यापेक्षा जरी लहान असल्या ना, तरी पण एकमेकांना रिस्पेक्ट दिल्याने काही प्रॉब्लेम येणार आहे का सांगा? आता मी माझ्याकडची किती छोटी मुलगी असेल, माझ्यापेक्षा वयाने किती पण बारीक, फार 12, 13, 15 वर्षाची जरी मुलगी असेल, तरी मी तिला दीदीच म्हणते. म्हणतात ना, काय फरक पडतोय का? तोंडातून चांगली वाणी केली तर काय हरकत आहे का? आता पहिलं आम्ही पण असंच अल्लड होतो. काही पण बोलायचं, नावानेच हाका मारायचं. परंतु आता जसं कळतं, बाहेरचं जीवन बघितलं, शिक्षण झालं, मग कळायला लागलं, की बाबा आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे एकमेकांना. तुम्ही मला रिस्पेक्ट दिला, तर मीही तुम्हाला रिस्पेक्ट देणार. मग एक रिस्पेक्ट दिल्यामुळं खूप म्हणजे खूप त्याच्यावरती म्हणतात ना, आपल्या जीवनावरती इतका फरक पडतो, की खूपच छान वाटतं. लहान मुलांना पण वाटतं, की "अरे, ही ताई इतकी छान बोलते." आणि माझं सवयच आहे. मी दीदीच म्हणते. लहान मुली असतील तर दीदी. नावाने नाही हाका मारत. काय नावाने हाका नावाच्या पुढं दीदी लावलं तर काय हरकत आहे का? भलेही आपल्यापेक्षा लहान असून द्या, काय फरक पडतोय का? आणि काय जीभ काय आपली जळणार आहे का पहिली गोष्ट? तर मग एकमेकांना चांगलं आणि मी तुम्हाला आदराने बोलवलं, तर माझ्या लाईव्हला जेवढे लोक आहेत, ते पण तुम्हाला आदरानेच बोलवणार. आता अस्मा दीदी, ती पण छोटीच आहे, परंतु अस्मा दीदीच म्हणते सगळ्यांना. का? आपण चांगलं बोललो तर जगदुनिया चांगलं म्हणेल आणि मी जर का नुसतं अस्मा, अस्मा केलं किंवा अश्विनी, अश्विनी केलं, तर लोकं पण तुम्हाला त्याच नावाने हाका मारणार. मग नाही. परत आई, दीदी म्हणलं तर छान वाटतं सोशल मीडियावरती. बाहेरच्या लाईफमध्ये पण आपल्याला चांगलं वाटतं ऐकायला, बोलायला.